नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयाचा मागोवा घेणार आहोत. पॅकेजिंगचं भविष्य कसं असेल? म्हणजे साधारणपणे समजा 2027 ते 2035 पर्यंत पॅकेजिंग आणि लेबलिंग डिझाईनमध्ये काय मोठे बदल आपल्याला दिसू शकतील? आपल्याकडे ब्रँड पॅकेजिंग, आयडियल ॲडव्हर्टायझिंग अशा काही ठिकाणची माहिती आहे, काही इंडस्ट्री रिपोर्ट्स पण आहेत. तर चला बघूया की भविष्यात प्रॉडक्ट्स आपल्यापर्यंत कसे येतील आणि त्यांचं पॅकेजिंग काय सांगेल आपल्याला. नमस्कार. हो, नक्कीच. म्हणजे या सगळ्या माहितीमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसतीये. पॅकेजिंग आता फक्त काय म्हणतात त्याला, वस्तू जपून ठेवण्यापुरतं राहिलेलं नाहीये. ते आता ब्रँडची ओळख बनतीये, त्याची व्हॅल्यूज सांगतीये आणि कस्टमरशी बोलायचं एक महत्त्वाचं माध्यम झाले. बरोबर. आणि यातला सगळ्यात मोठा म्हणजे मला वाटतं महत्वाचा बदल जो आहे तो म्हणजे सस्टेनेबिलिटी, पर्यावरणाचा विचार. एकदम क्लीन, मिनिमलिस्ट डिझाइन आणि इको फ्रेंडली मटेरियल वापरण्यावर भर वाढतोय. जगात तर आहेच, पण आपल्या भारतातही. designerpeople.com किंवा फूड अँड बेव्हरेजेस प्रोसेसिंग.com सारखे रिपोर्ट्स सांगतात की रिसायकल्ड कागद, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक, नैसर्गिक रंग ह्यांचा वापर वाढणार आहे. म्हणजे लेस इज मोर, कमी तेच चांगलं, हा विचार जास्त महत्वाचा होतोय. कारण लोक आता विचार करतात ना याबद्दल. अगदी बरोबर. आणि यातली गंमत अशी आहे, की हे जे मिनिमलिझम आहे ना, ते फक्त कचरा कमी करते असं नाहीये. ते प्रॉडक्टबद्दल एक प्रकारची ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता दाखवतं. ब्रँड किती जबाबदार आहे हे पण कळतं आणि ग्राहक आता हे अपेक्षित धरतात ब्रँड्सकडून. शिवाय मशरूमचं मायसेलियम, सीवीड म्हणजे समुद्री शेवाळापासून बनणारी फिल्म्स, उसाचं पाचट अशा अगदी नवीन मटेरियल्सचा वापर पण वाढेल असं दिसतंय. इतकंच काय, रियूज म्हणजे पुनर्वापर आणि रिफिल सिस्टम्स या गोष्टी जास्त कॉमन होतील. ब्रँड आणि ग्राहक यांच्यातलं नातं अजून घट्ट होईल त्याने. पण एक गंमत आहे बघ. एकीकडे हे मिनिमलिझम आहे, तर दुसरीकडे एकदम ठळक अक्षरं, व्हायब्रंट कलर्स, लक्ष वेधून घेणारे ग्राफिक्स ह्याचा पण ट्रेंड असेल. म्हणजे दोन्ही टोकं दिसतील. भारतात तर आपली स्थानिक संस्कृती, कला याचा प्रभाव नक्की दिसेल. केशरी, लाल, सोनेरी असे रंग किंवा लोककलेवर आधारित डिझाईन्स हे वापरण्यावर भर असेल. व्होकल फॉर लोकलला पॅकेजिंगमधनंही सपोर्ट मिळेल. हम्म. याला जर आपण थोडं मोठ्या कॅनव्हासवर पाहिलं, तर पॅकेजिंग आता खरंच ब्रँडसाठी एक कॅनव्हास बनलंय. त्यावर ब्रँड आपल्या स्टोरीज सांगतायत. आणि फक्त दिसण्यावर नाहीये भर, अच्छा. स्पर्शावर पण आहे. म्हणजे टॅक्टाईल टेक्स्चर्स, एम्बॉसिंग, फॉईल वगैरे. आजकालच्या डिजिटल जगात जिथे आपण वस्तूंना कमी स्पर्श करतो, तिथे पॅकेजिंगचा स्पर्श एक वेगळा अनुभव देऊन जातो. हो, खरंय. आणि अनबॉक्सिंगचा अनुभव, तो तर आता प्रॉडक्टचाच एक भाग झालाय. पॅकेज उघडल्यावर आत काहीतरी सरप्राईज किंवा वेगळं डिझाईन हे ग्राहकांना आवडतं. अगदी. आणि इथे एक अजून खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. टेक्नॉलॉजी ती पॅकेजिंगमध्ये येतेय. अरे वाह! काय प्रकार आहे? QR कोड्स, NFC टॅग्स आणि ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे AR यांचा वापर वाढणार आहे. म्हणजे विचार करा, आपण पॅकेज स्कॅन केलं की प्रॉडक्टची सगळी माहिती, कसा वापरायचा याचा व्हिडिओ किंवा काही स्पेशल ऑफर हे सगळं मिळू शकेल. नेस्ले इंडियासारख्या कंपन्यांनी तर सुरुवात पण केली आहे याची आपल्याकडे. हो, यालाच स्मार्ट पॅकेजिंग म्हणतात. आणि याचा फायदा दुहेरी आहे नाही का? ग्राहकांना तर एक्स्ट्रा माहिती आणि एंगेजमेंट मिळतेच, पण कंपन्यांना पण फायदा आहे. प्रॉडक्ट ओरिजिनल आहे की नाही हे कळतं. अँटी काउंटरफिट फीचर्समुळे बनावटगिरीला आळा बसतो. आणि सप्लाय चेनमध्ये वस्तू कुठे आहे हे ट्रॅक करायला पण मदत होते. विशेषतः फार्मा आणि फूड इंडस्ट्रीमध्ये. प्रॉडक्ट फ्रेश आहे की नाही हे सांगणारे इंडिकेटर्स पण येऊ शकतात पॅकेजिंगवर. वा. म्हणजे खूपच पुढे जाणार आहे हे सगळं. पण अर्थात हे सगळं काही असं सहज होणार नाहीये नाही का? आव्हानं पण असणारच. नवीन मटेरियल वापरणं, नवीन टेक्नॉलॉजी आणणं, याचा खर्च वाढणार. बरोबर. कच्चा माल वेळेवर मिळेल की नाही ही एक अडचण असू शकते. सरकारचे नियम पण सतत बदलत असतात. युरोपमध्ये, भारतात प्लास्टिकबद्दलचे नियम आहेतच. हो, ते आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ग्राहकांना हे नवीन प्रकारचं पॅकेजिंग स्वीकारायला लावणं, त्यांना ते वापरायची सवय लावणं, हे पण एक आव्हान आहे. अगदी. आणि या सगळ्यासाठी जी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, म्हणजे रिसायकलिंगची सोय, कंपोस्टिंगची व्यवस्था, ती सगळीकडे उपलब्ध असणं पण महत्त्वाचं आहे. हे आव्हान फक्त कंपन्यांपुढे नाही, तर आपल्या सगळ्यांसमोर आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय निघतोय? एक गोष्ट स्पष्ट आहे की साधारण 2030 पर्यंत पॅकेजिंग हे फक्त एक रॅपर किंवा वेस्टर्न न राहता ब्रँडसाठी एक महत्त्वाचं स्ट्रॅटेजिक टूल बनेल. ते ग्राहकांना खेचून आणेल, ब्रँडची स्टोरी, त्याची मूल्य लोकांपर्यंत पोहोचवेल
आणि डिजिटल जगात सुद्धा ब्रँडची ओळख टिकवून ठेवण्यात त्याची भूमिका मोठी असेल. अगदी बरोबर बोललात. सौंदर्य म्हणजे एस्थेटिक्स, नैतिकता म्हणजे सस्टेनेबिलिटी, सुविधा आणि टेक्नॉलॉजी या सगळ्याचा एक भारी मिलाप आपल्याला भविष्यातल्या पॅकेजिंगमध्ये दिसेल. पण यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न तयार होतोय ज्यावर विचार करायला हवा. भविष्यात पॅकेजिंग फक्त वस्तू ठेवण्यापुरतं किंवा माहिती देण्यापुरतं मर्यादित राहील, की ते स्वतःच त्या प्रोडक्टच्या अनुभवाचा एक भाग बनेल किंवा ग्राहकांच्या डेटा इकोसिस्टमचाच एक सक्रिय घटक बनेल? काय वाटतं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही.